ऊसतोड करून तोड वाहतूक करण्याचा करार झाला असताना करारापोटी 15 लाख रुपये मिळाले। त्यानंतर बाळे येथे हार्वेस्टर दुरुस्तीसाठी आलेल्या टोळी मालकाचे कारमधून अपहरण करण्यात आले। ही घटना 15 डिसेंबरला सोलापूर पुणे रस्त्यावरील दळवे पाटील दुकानासमोर बाळ्यात घडली आहे। याबाबत डीडीएन कारखाना मुरुड जिल्हा लातूर येथील शेतकरी अधिकारी राजेश तवले पाटील व इतर जणांवर फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचा मुलगा याच्याबरोबर ऑगस्ट 2023 रोजी डीडीएन साखर कारखाना येथील ऊसतोड करून तोड वाहतुकीचा करार कारखान्याचे चेअरमन शेतकरी अधिकारी राजेश तवले पाटील अशा तिघात 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर झाला होता। त्यानंतर करारापोटी 15 लाख रुपये मिळाले होते। 15 डिसेंबर रोजी दुपारी 2:15 वाजता दळवे पाटलांच्या दुकानाजवळ फिर्यादीचा मुलगा व कामगार हे दोघे जण हार्वेस्टर मशीन दुरुस्ती करण्यासाठी आले होते। तेव्हा तिथे जीप क्रमांक MH24 पूर्ण नंबर माहिती नाही ती आली। यामध्ये बसवून फिर्यादीच्या मुलास जबरदस्तीने पळवून नेण्यात आले। या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भालशंकर हे करत आहेत। या घटनेमुळे ऊसतोड करणाऱ्या कामगारांमध्ये खळबळ माजली आहे। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।